आणि ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे। आज सगळे खासदार प्रवेश करतील। दरम्यान श्रीकांत शिंदेंनीच ऑपरेशन टायगरची जबाबदारी स्वीकारली होती। शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ही माहिती दिली आहे। गेल्या 10 महिन्यांपासून या खासदारांमध्ये नाराजी होती असंही बारणे म्हणाले। आपण तुम्ही दावा केलेलाच होता की सह्या झालेल्या आहेत, गट स्थापन झालेला आहे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यांनी जाहीर केल्यामुळं ऑपरेशन टायगर 77 उतरले, परंतु सुरुवात कधीपासून झालेली होती आप्पा या सगळ्या प्रोसेसची? मी तुम्हाला सांगतो, मी या अगोदर देखील सांगितलं की गेले 10 महिन्यापासून खरं तर हे सगळ्या नाराजीचं खासदारांच्या बाबतीमध्ये स्वतःची नाराजी असल्याचं ते सातत्यानं बोलून दाखवत होते आणि उभाटा गटाच्या नेत्यांना देखील माहिती होतं की ही नाराजी त्यांच्या खासदारामध्ये आहेत आणि ती नाराजी उफळून आली आणि त्याला मुहूर्तमेढ खरं तर गेल्या 3-4 दिवसामध्ये लागली। आपण जर पाहिलं असेल तर सातत्यानं आपण त्याचा उपयोग करता की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन याचं सगळ्याचं ऑपरेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जबाबदारी स्वीकारली होती आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली खरं तर ते सगळे खासदार लोकसभेमध्ये आपल्याला कुणाचा तरी विश्वास पाहिजे, लोकसभेमध्ये कुणाचा तरी आधार पाहिजे, या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये करत असलेलं काम, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष गटनेता म्हणून करत असलेलं काम आणि बाकी जेवढे खासदार उभाटाचे होते त्यांनी तो विश्वास खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टाकला आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व राज्यामध्ये काम करत आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी सर्वांनी जाहीर देखील केलेलं आहे। हे कधी ठरलं की गट स्थापन जो आहे तो या ठिकाणी करायचा? नेमकी काय काय त्यांना आश्वासनं देण्यात आली? कारण संजय राऊत तर म्हणतायत की सगळी प्रक्रिया आज होते। तुम्हाला सांगतो की आज प्रक्रिया होत असताना आज प्रक्रिया होईल, त्यांचा प्रवेश देखील त्या माध्यमातून होतं। ही प्रक्रिया सगळी आज घडते। तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात की सह्या झालेल्या आहेत? नाही, मी तुम्हाला सांगतो, सह्या झाल्या म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये एकत्रपणे निर्णय घ्यायचा असा त्या 6 जणांचा एकत्रपणे निर्णय झाल्यानंतर त्यांनी एकमुख्याने सह्या करण्याचा निर्णय घेतला होता। आता प्रवेश नेमका कधी होऊ शकतो आप्पा या सगळ्यांचा? मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये कदाचित आज किंवा उद्याही प्रवेश होईल, पण आज सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन आज एखाद्या वेळेस प्रवेश होऊ शकतो।